नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया महाराष्ट्र सीमलेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, महाराष्ट्र सीमलेस रायजेज ऑन ₹298 करोड डील विन. तर मित्रांनो, महाराष्ट्र सीमलेस लिमिटेडला ऑइल आणि गॅस सेक्टरमध्ये सीमलेस पाईप्स सप्लाय करण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे जवळपास 298 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला महाराष्ट्र सीमलेस लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया डिफेन्स स्टॉक C2C ॲडव्हान्स सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिफेन्स स्टॉक C2C ॲडव्हान्स सिस्टम्स लिमिटेड हिट्स अप्पर सर्किट आफ्टर प्रमोटर इन्क्रीजेज स्टेक इन द कंपनी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PVR मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड जे C2C ॲडव्हान्स सिस्टम्स लिमिटेडचे प्रमोटर आहे, या कंपनीचे 600 इक्विटी शेअर 10 मार्च 2025ला बाय केले. नंतर दुसऱ्या दिवशी याच्या प्रमोटरने C2C ॲडव्हान्स सिस्टम्स लिमिटेडचे 3000 इक्विटी शेअर बाय केले आणि नंतर 11 मार्च 2025ला 1800 शेअर बाय केले. असे मित्रांनो, PVR मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड जे C2C ॲडव्हान्स सिस्टम्स लिमिटेडचे प्रमोटर आहे, यांनी टोटल 5400 शेअर बाय केले आहे थ्रू ओपन मार्केट ट्रान्झॅक्शन. आणि मित्रांनो, आता या कंपनीमध्ये प्रमोटरची टोटल हिस्सेदारी झाली आहे 40.82% आणि पहिले होती 40.79%. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार C2C ॲडव्हान्स सिस्टम्स लिमिटेडमध्ये याचे प्रमोटर PVR मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडची हिस्सेदारी आहे 21.89%. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला C2C ॲडव्हान्स सिस्टम्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया तेजस नेटवर्क्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, तेजस नेटवर्क्स लिमिटेड शेअर जंप ॲज फर्म रिसीव ₹123 करोड PLI इन्सेंटिव्ह. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, तेजस नेटवर्क्स लिमिटेडला फायनान्शियल इयर 2024साठी टेलिकॉम आणि नेटवर्किंग प्रोडक्टसाठी PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीमच्या अंडर मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सकडून 123.45 कोटी रुपयांचा PLI इन्सेंटिव्ह मिळाला आहे. चला आता बोलूया दालमिया भारत लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, दालमिया भारत लिमिटेड बिगिन्स कमर्शियल प्रोडक्शन ॲट 2.4 मिलियन टन पर ॲनम सिमेंट ग्राइंडिंग युनिट इन आसाम. तर मित्रांनो, दालमिया भारत लिमिटेडने आसाममध्ये 2.4 मिलियन टन पर ॲनमचा सिमेंट ग्राइंडिंग युनिटचा कमर्शियल प्रोडक्शन सुरू केले. आणि मित्रांनो, या एक्सपान्शन नंतर दालमिया भारत ग्रुपची टोटल सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी 46.6 मिलियन टन पर ॲनमने वाढून 49 मिलियन टन पर ॲनम झाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला दालमिया भारत लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया HCC बद्दल, म्हणजे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HCC टाटा प्रोजेक्ट्स जॉईंट वेंचर सेक्युअर ₹2191 करोड मध्य प्रदेश मेट्रो कॉन्ट्रॅक्ट.
तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, HCC म्हणजे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडला टाटा प्रोजेक्ट लिमिटेडसोबत जॉईंट व्हेंचरमध्ये मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 2,191 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये 55% हिस्सेदारी आहे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडची. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड प्लान्स टू इन्व्हेस्ट $600 million इन अपकमिंग डिस्प्ले फॅब युनिट इन नोएडा. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड नोएडामधल्या अपकमिंग डिस्प्ले फॅब युनिटमध्ये $600 मिलियन म्हणजे आपल्या करन्सीमध्ये 5,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा अमाऊंट इन्व्हेस्ट करण्याचा प्लान बनवत आहे. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड टू हाईक कार प्राइजेस फॉर द थर्ड टाइम स्टार्टिंग एप्रिल 2025. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड 1 एप्रिल 2025 पासून आपल्या व्हेइकलचे प्राइजेस इन्क्रीज करणार आहे. तर चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेडने 17 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि इन्फोसिस लिमिटेड 17 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टर 4च्या रिझल्टसोबत फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.